नमस्कार. मी प्राध्यापक शिंदे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष या वर्गात राज्यशास्त्र हा एक स्पेशल विषय आहे आणि या स्पेशल विषयामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचार हा एक स्पेशल वन साठी विषय आलेला आहे आणि या विषयामध्ये वेगवेगळ्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. यामध्ये आपण आता बघणार आहोत मॅकेवेलीचे धर्म आणि नीतिमत्ता या संबंधी विचार. मॅकेवेलीने राजकारण हे धर्म आणि नैतिकता यापासून वेगळं असावं या संबंधी विचार मांडलेले आहेत. बघूया. राजकारणाची धर्म आणि नीती यापासून फारकत करणारा मॅकेवेली एवढा दुसरा विचारवंत मध्ययुगात झाला नाही. मध्ययुगात राजकारण आणि धर्म या दोन्ही गोष्टी एकच मानल्या जात होत्या. त्यांच्यामध्ये भेद केला जात नव्हता आणि राजकीय विचारांचा जो प्रस्ताव मांडणारे अनेक विचारवंत होते त्यांनी धर्म, चर्च यांची राजकारणापासून पूर्णपणे फारकत करण्याचं धैर्य त्या कालखंडामध्ये कोणी दाखवलं नाही. परंतु मॅकेवेलीने ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो की धर्म आणि चर्च ह्या गोष्टी राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असल्या पाहिजेत. इटलीची जी काही राजकीय अधोगती झाली होती ही अधोगती होण्याचं प्रमुख कारण म्हणजे धर्माचं राजकारणावर असलेलं वर्चस्व होय, असं स्पष्ट मत मांडण्याचं धाडस मॅकेवेलीनं केलेलं आहे. तो म्हणतो की इटलीची राजकीय सत्ता चर्चच्या हातात आली. त्यानंतर प्रजातंत्र पद्धती, गणराज्य पद्धतीची आणि काही सरंजामशाही पद्धतीची असे विविध स्वरूपाची राजे हे धर्मगुरूच्या प्रभावाखाली अर्थात अशा राज्यातून भाडोत्री सैनिकांची व्यवस्था ठेवली होती. प्रजेचे हित कल्याण या ऐवजी राज्यातून सत्ता स्पर्धा चालू झाली आणि यातून युद्ध ही चालू झालेली आहेत, असं मत मॅकेवेलीनं मांडलेलं आहे. धर्म आणि नीती यापासून राजकारण वेगळं. मॅकेवेलीने इटलीच्या राजकीय पतनाची चिकित्सकपणे मीमांसा करून धर्म व नीती या गोष्टी राजकारणापासून वेगळ्या केल्या पाहिजे असं मत मांडलं. त्याच्या मते धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी पूर्णपणे या भिन्न स्वरूपाच्या आहेत. राज्य संस्था ही समाजातील प्रमुख आणि महत्वाची संस्था होय आणि धर्म ही एक दुय्यम स्वरूपाची संस्था आहे. अरिस्टॉटलने राजकारणाला नैतिकतेचा अधिष्ठान असलं पाहिजे असं मत मांडलं आहे, परंतु मॅकेवेलीने राजकारणाला नैतिकतेचं अधिष्ठान नसावं असं मत स्पष्ट केलेलं आहे. राजकारणाला धर्म आणि नैतिकतेचा आधार न देता राज्यकारभार केला जावा. राज्यकर्त्यांनी नीती अनीतीच्या कल्पना मनात न धरता कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करून राज्यकारभार करावा असं त्याचं मत आहे. चांगलं वाईट, धर्म अधर्म, सत्य असत्य अशा गोष्टींचा विचार न करता राजाने परिस्थितीप्रमाणे कपट, बेईमानी, धोका, संधी साधूपणा अशा कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करावा. त्याच्या मते राजा इतका धूर्त, कपटी आणि धोकेबाज असला पाहिजे, वृत्तीनं वागणारा असला पाहिजे की प्रजेला काहीही न समजता त्याने आपलं कार्य बेमालूमपणे केलं पाहिजे. आणि नंतर पुढे आपण दया, नम्रता, धर्म, सहिष्णुता, प्रेम यांचं मूर्तिमंत प्रतीक आहोत असा भास राजाने निर्माण करावा. थोडक्यात राजाने नीती आणि अनीतीची बंधने झुगारून
राज्य प्रशासन करावं असं मॅकियावेलीने इथं म्हटलेलं आहे. नीतीचे दोन प्रकार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. मॅकियावेलीच्या राजकीय विचारामध्ये दुपटी नीतिमत्ता ही संकल्पना आढळते. नीतिमत्तेचा दुहेरी दर्जा म्हणजे नीतीचे दोन प्रकार असतात त्यांनी सांगितलंय. नंबर 1 राज्याची नीती आणि नंबर 2 प्रजेची नीती. नंबर 1 राज्याची नीती. राज्याची नीती म्हणजे राज्याच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी राजाने धर्म नीती या कल्पना झुगारून यांना दुय्यम मानून ज्या साधनांचा वापर राज्याच्या हितासाठी होतो त्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या साधनांचा वापर करताना नीती आणि अनीतीच्या कल्पना त्याने विचारात घेऊ नये. ज्या गोष्टीतून राज्याचं संरक्षण होईल, संवर्धन होईल त्या कोणत्याही गोष्टी त्याने कराव्या असं म्हटले आहे. म्हणजेच राज्य करताना राजाने कोणत्याही प्रकारच्या नीतीचा विचार करू नये असं इथं स्पष्ट मत मांडलेलं आपल्याला दिसून येतं. नंबर 2 प्रजेची नीती. प्रजेची नीती म्हणजे प्रजेने समाज हिताच्या कल्पना मनात बाळगून समाजसेवा करण्यासाठी व्यक्ती हिताचा त्याग केला पाहिजे. राजाने केलेले कायदे पाळणे, राजआज्ञांचं पालन करणे ही प्रजेची नीती होय. नीती अनीतीच्या कल्पना मनात बाळगून व्यक्तीने आपलं कार्य केलं पाहिजे. परंतु राजाने सत्ता टिकवण्यासाठी असे नीतिनियम मोडले तर चालतात. राज्यातील व्यक्ती चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी तिच्या सामाजिक वर्तनाचा आधार घ्यावा लागेल. परंतु राजा चांगला की वाईट हे ठरवण्यासाठी त्याची सत्ता ही किती स्थिर स्वरूपाची आहे, स्थिर आहे की नाही हे पाहावे लागते. राजाची नीती आणि प्रजेची नीती असा नैतिकतेचा दुहेरी दर्जा सांगून राजकारण नैतिकतेपासून कसं वेगळं केलं आहे हे दाखवून दिलेलं आहे. समाजातील नीती अनीतीच्या कल्पना आणि प्रथा या प्रजेसाठी असतात. प्रजेने नैतिक मूल्यांचं जतन करून आपलं जीवन अधिक आदर्श आणि सुखी करावं, सुखी बनवावं असं त्यानं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे नीतीचे दोन प्रकार त्याने सांगितलेले आहेत. राजाने कोणत्याही प्रकारची नीती पाळायची नाही, मात्र जनतेनं नीती पाळली पाहिजे असे हे विचार आहेत. मॅकियावेलीने राजाला उपदेश केलेला आहे. मॅकियावेलीने राजाला जो उपदेश केला तो याप्रमाणे आपल्याला सांगता येईल. मॅकियावेलीच्या मते राजाने नशिबावर किंवा दैवावर हवाला ठेवून राज्यकारभार करू नये. दैव, धर्म, स्वर्गसुख या गोष्टी अहिक सुखासाठी निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा राजाने इहवादी राजकारण करावे, अहिक राजकारण करू नये. दैवाला दोष देऊन किंवा दैवाचं समर्थन करून राज्यकारभार करू नये. सर्वस्वी नशिबावर हवाला ठेवून वागणारा राजा नशीब पलटताच नष्ट होतो. जो राजा आपल्या वागण्याची रीत ही परिस्थितीप्रमाणे बदलतो तो राजा हा यशस्वी होतो. मॅकियावेलीने धर्म संस्था व चर्च यावर जोरदार टीका केली आहे. धर्मगुरूंनी प्रजेची धर्म आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा जागृत करून इटलीतील छोट्या छोट्या राज्यावर धर्माचं वर्चस्व प्रस्थापित केलं. अहिक सत्तेच्या लालसेने त्यांनी राज्य सत्तेपेक्षा धर्म श्रेष्ठ आहेत अशी जनतेची समजूत करून दिली आणि त्यामुळे इटलीतील चर्च ही धर्मस्थाने न राहता सत्तास्थाने बनली. मॅकियावेलीने द प्रिन्स या ग्रंथामध्ये धर्मगुरूंच्या आणि चर्चच्या कार्यावर देखील टीका केली आहे. आधी राजा हा ईश्वराचा अंश आहे आणि धर्मगुरू ईश्वराचे प्रेषित आहेत, म्हणून ते राजे आहेत अशी विचारसरणी मांडून संपूर्ण समाजात धर्माचं अवडंबर माजवलं. त्यामुळे साहस, प्रयत्न इत्यादी गुण निर्माण होण्याऐवजी ते अधिक धार्मिक, दैववादी
अंधश्रद्धाळू बनली. धर्मगुरूंनी नेमका या पद्धतीचा फायदा उठवला आणि धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघात संघर्ष सुरू झाला. स्पर्धेच्या संघर्षात जनतेने आणि जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय जुलूम होऊ लागला. प्रजा सरंजामी आणि पॉप यांच्या सत्तेला कंटाळली होती. अशा वेळी इटलीतील मदार समाजाला नव्या राजकीय तत्वज्ञानाची व्यवस्थेची गरज भासू लागलेली होती. मॅकॅवेलीने धर्मनीती याविषयी देखील विचार मांडत असताना किंवा अभ्यासत असताना त्याने धर्मनीती याचे सामाजिक जीवनातील महत्व नाकारलेलं नाही. तो धर्माच्या विरोधी नव्हता. मानवाचं ऐहिक जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी धार्मिक व नैतिक गोष्टींचं आचरण अत्यावश्यक आहे याबाबत त्याचं दुमत नव्हतं. परंतु ज्यावेळी धर्मसंस्था आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन राजसत्तेवर आघात करते त्यावेळी धर्माचं स्तोम मासतं आणि राज्याचं अस्तित्व लोप पावतं. मॅकॅवेलीने धर्मसंस्था व राज्यसंस्था या दोन्ही यांचं कार्यक्षेत्र हे एकमेकापासून वेगळं आहे हे दाखवून देण्याचा इथं प्रयत्न केलेला दिसून येतो. आपण आता बघणार आहोत मॅकॅवेलीने जे काही राजकारण हे धर्म आणि नीतीपासून वेगळं असलं पाहिजे या संबंधीचे विचार मांडलेले आहेत त्याचं थोडक्यात मूल्यमापन आपण बघणार आहोत. मॅकॅवेलीला आधुनिक राज्यशास्त्राचा जनक म्हटलं जातं कारण त्याच्या राजकीय विचारांचा परिणाम हा आधुनिक राजकीय विचारांवर झालेला आहे. तत्कालीन इटली राज्याला पोषक आणि पूरक ठरतील असे विचार मांडणारा विचारवंत म्हणून मॅकॅवेलीच्या कार्याकडे पाहिलं पाहिजे. इटली देशात माजलेली अराजकता, अस्थिरता आणि अशांती दूर करण्यासाठी त्याने जे विचार मांडले ते अतिशय उपयुक्त आहेत. धर्मगुरू आणि चर्च यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे इटलीची कशी अधोगती झाली हे त्याने सप्रमाण दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने विविध राज्यांची उदाहरणे देऊन धर्म व राजकारण वेगळं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मध्ययुगीन विचारवंतांच्या अभ्यासाहून त्याची ही पद्धती वेगळी आहे. त्याची पद्धती वैज्ञानिक वास्तववादी पद्धती स्वीकारून अभ्यास करून मॅकॅवेलीने आपले विचार मांडलेले आहेत. मॅकॅवेलीने मध्ययुगीन विचारवंत जे होते त्या विचारवंतांच्या विचाराचं देखील त्याने खंडन केलेलं आहे. धर्म ही बाब व्यक्तिगत स्वरूपाची असते. धार्मिक आणि नैतिक तत्वांचं राजकारणामध्ये आचरण करू नये. जर अशा धार्मिक आणि नैतिक तत्वांना राजकर्त्यांनी जर पाठिंबा दिला तर राजकारणाला पारमार्थिक आणि तात्विक स्वरूप प्राप्त होते आणि संपूर्ण समाज धर्माच्या आधिपत्याखाली जातो. धर्मगुरू राजकर्त्यांचं रूप घेतात आणि ऐहिक सुखाच्या लालसेने सत्तेचा दुरुपयोग करतात असे विचार मॅकॅवेलीने मांडलेले आहेत. निश्चितच त्याचे हे विचार आपल्याला प्रेरणादायी आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. धन्यवाद.